व्हिडिओ जो आहे तो सध्या व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये ते वादग्रस्त विधान करत आहेत. तुमच्यावर सुद्धा त्यांनी टीका केली आहे, मी कोणाला वरती येऊन दिलं नाही वगैरे अशा स्वरूपाचा तो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? असं की सकाळी सांगितलं आणि मग मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी काहीतरी गैरसमज झालेले आहे आणि मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे. आणि मी सांगितलं सगळ्यांना की यावर कोणाचं कॉमेंट करायचं नाही. याच्यावर पुढे काय केलं ते खुलासा करणार आहे. साहेब, काल सोलापूरमध्ये सुभाष कांदे देखील असं म्हटले की छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याला माझा विरोध आहे आणि जिल्ह्यामध्ये 7 राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांच्या सोबत एकही आमदार नाही, हे अटकेच आहे अशा पद्धतीची टीका केली. मला या संदर्भात काही बोलायचं नाही. काल जी बैठक झाली तर त्या बैठकीने आपण महामार्गाची कामं सध्या पुढे थांबवावी, अंडरपास महामार्गाची कामं आहेत आता ती लवकरात लवकर पूर्ण करावी सुरू करूया आणि अंडरपासच्या आजूबाजूचे रस्ते आपले प्रचंड खराब झालेले आहेत. तर आपण परत काम करता परत कुंभमेळ्याच्या वेळेला ही अडचण पुन्हा उपस्थित होईल ना, म्हणून त्यामुळे होणार असेल कुंभमेळ्याच्या अगोदर काही कामं पूर्ण नवीन कामं तर त्यांना हरकत घेण्याचे कारण नाही. पण ते कुंभमेळ्याच्या नंतर पर्यंत परत चालू राहणार असतील तर ते आपण कुंभमेळ्याची एवढी काळजी घेत असताना हे रस्ते जे आहेत नीट आणि सहज जाण्यासाठी ठेवणं गरजेचं आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं काय कुंभमेळ्यापर्यंत पूर्ण होणारच नाही ती कामं हातात घेण्यात काय आणि जी कामं पुढची कशी वाटतात त्याची सगळी कागदपत्र एजन्सी फिक्स करण्यापासून सगळं डिझाईन केले ते कागदपत्र आता 1 महिन्यामध्ये तयार करा आणि आता फेअर सीझन जो आहे जो कामाचा पावसाळ्यामध्ये काम नवीन कामं मध्ये 4 महिने अगोदर कुंभमेळ्याची संपणार आहे. त्यांची गॅरंटी असेल 4 महिने अगोदर तर ती संपली पाहिजे, म्हणजे 2 महिने अगोदर संपली नाहीतर मग परत आणखी कुंभमेळ्याच्या वेळेला वाहनांना ती अडचण होती. कर्जमाफीच्या संदर्भात अजितदादा म्हटले की योग्य वेळी आम्ही नक्की कर्जमाफी करू, त्याच्या संदर्भात नियोजन सध्या सुरू आहे. असं आहे की माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनी तेच सांगितलं की आम्ही योग्य वेळेला कर्जमाफी करू. अजितदादांनी सुद्धा सांगितलं की आम्ही कर्जमाफी करण्याचा निर्णय आमचा आहे आणि त्या संदर्भामध्ये त्याची तयारी करतो. कालच्या बैठकीनंतर विरोधकांमधनं पण एक असा सूर उमटतो आहे की गिरीश महाजन वेगळी बैठक घेतात, भुजबळ साहेब वेगळी बैठक, अधिकाऱ्यांनी नेमकं ऐकायचं कोणाचं, अधिकाऱ्यांची कोणती होते. मी तुम्हाला कालच सांगितलं मी काही आदेश त्यांना दिला नाही, मी काही करा हे काही सांगितलं नाही, मी फक्त समजून घेतलं आणि त्याच्यावर मोठं प्रदर्शन केलेलं आहे आणि नवीन माझ्या काही आयडिया आहे त्या सुद्धा मी त्यांना सांगितलेलं आहे. आता त्या किती ऐकायचं ना आणि किती नाही ऐकायचं ते त्यांनी ठरवायचं. सूचना जर आखाड्यातील साधू संतांच्या सुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत असून तरी सामान्य नागरिकांच्या सुद्धा सूचना घेतलेल्या आहेत. केवळ दिवसांच्या सूचना ऐकण्याच्या तर येवल्यामध्ये काल पबजीमुळे एकाचा बळी गेलाय. पबजी गेम, ऑनलाईन गेममुळे अशा ऑनलाईन गेमवर खरं तर याआधी देखील अनेकांनी आत्महत्या केल्या, त्याच्यावर बळी आणायला हवी. आता सुद्धा जे काही पास केलं लोक सहजने त्याच्यामुळे अशा प्रकारच्या एका दुर्गाच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या पंडितांनी आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लोक जे आहेत ते देशोधडीला अटल सेतूवर समृद्धीवर पण होणार आहे. तर महापालिकांचे प्रारूप रचना आता प्रसिद्ध व्हायला सुरुवात होते. आज पुण्यात
पुण्याची होणार आहे, नाशिकचं प्रेझेंटेशन देखील होणार आहे. पुढील 2 ते 8 तारखेपर्यंतची मुदत आहे. आपला पक्ष किती तयार आहे या संपूर्ण निवडणुकीच्या? कुठलाही पक्ष, राजकीय पक्ष नुसता आपण दुसरी काम करतो, तो कुठली निवडणूक जिंकण्यासाठीच आपण तयार राहावं या गोष्टी काम करतो. उभं राहायचं, उभं राहायचं, पक्ष निर्णय घेतो. पण निवडणुकीची तयारी सगळंच पक्ष करतो. मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आता नवाब मलिक यांना देण्यात आली आहे राष्ट्रवादीची. एकूणच मुंबई मध्ये आपण किती हे करणार? जिथे जिथे मला बोलवलं जाईल त्या ठिकाणी सहकार्य करायला साहेब अटल सेतू नाही, महाराष्ट्रात नाही बोलवलं सहकार्य करायला आणि देशात सुद्धा कुठे बोलवलं तरी मी जाईल. साहेब अटल सेतूवर इलेक्ट्रॉनिक जे वाहन आहेत त्यांना टोलबंदी करण्यात आलेली आहे, म्हणजे मुक्ती देण्यात आलेली आहे. मात्र जे टोलवाले रस्ते त्याच्यात मोठ्या प्रमाणात खड्डे आपल्याला पाहायला मिळतात. ते वाढलं नाही, परंतु आता प्रदूषण रहित गाड्यांना प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम शासनाचा, केंद्र शासनाचा आणि जगाचा आहे. त्याप्रमाणे हळूहळू पाऊल टाकण्याचे प्रयत्न